जयदीप आपटेच्या जामिनासाठी 8 दिवसांपासून ठाण्यामधून हालचाली सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। ताबडतोब जामीन मिळावा म्हणून ठाण्यामधून सूत्र हलवली जात आहेत असा आरोप राऊतांनी केला। तर राऊतांची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था केली जाऊ शकते असं म्हणत शिंदेंनी टोला लगावलाय। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत। जयदीप आपटे यांना 2 दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र ही ठाण्यातून हलत आहेत। त्या संदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यातच आहेत। थाने में एक हॉस्पिटल भी है ना, थाने में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल, तो ऐसे लोगों को वहाँ व्यवस्था हो सकती है। मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे, ती शक्ती वर्षा बंगल्यावर आहे, ती शक्ती मालवणात आहे। पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही। मुळात काय संजय राऊतला त्याच्यातलं काहीच कळत नाही, कायदा कळत नाही, काही कळत नाही। त्याला काय तुमच्यासमोर बडबडच करायची आहे। लुकआउट सर्क्युलर म्हणजे काय एवढं तरी माहिती आहे का? कधी निघाली लुकआउट सर्क्युलर? LOC कधी निघालेला आहे? आता आरोपीला शोधायला जेवढा वेळ लागतो तेवढा लागला आणि आरोपी काल पकडला गेला।